आज तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि इथे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये नारळ वाढवून मी आणि राजसाहेबांनी आम्ही दोघांनी इथे कामाचा शुभारंभ केलेला आहे। हे ऐतिहासिक मैदान आहे। इथून अनेक राजकीय नेते असतील, क्रिकेटपटू असतील, हे घडलेले आहेत आणि ह्याच मातीचं आपल्याला योगदान या देशाला माहिती आहे। तिथे सुशोभीकरण करत असताना खरोखर आनंद होत आहे आणि नीटनेटकं हे मैदान राहावं ही सगळ्यांची इच्छा आहे। दुसरा राजकीय महत्त्वाचा प्रश्न आहे, आता राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि एक उमेदवार आपला निवडून येईल, काय भूमिका असेल? निश्चितपणे अजूनही आपल्याला माहिती आहे, आता तरी आपण पाहताय सगळे जे काही आहे जे आकड्यांप्रमाणे असेल ते शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल। मे महिन्यामध्ये यांच्या नावाची चर्चा आहे, तुम्हाला वाटतं अजूनही बघा, तुम्हाला सांगू का, अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही, आम्ही प्रेसमधून ऐकतो, पण ही सीट आता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर नक्कीच। ऐका आता कुठेही गोंधळ नको म्हणून मी परत एकदा सांगतो, अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत, कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये। विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो, संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशनमध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची वेळ आहे, शिवसेनेची जागा आहे। मे महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची देखील विधान परिषदेची टर्म संपती आहे सर, पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून दावा करण्यात येणार आहे? बघा, आता मी जसं सांगितलं, संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे। राज ठाकरेंनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यांच्याकडून चर्चा देखील झाली, 20 मिनिटं चर्चा झाली। रोहित पवार ज्या पद्धतीने मुद्दे उपस्थित करत आहेत, सगळीकडून एकच मागणी होती की त्यांना सुरक्षा देण्यात यावी, कारण यंत्रणांच्या माध्यमातून अजूनही कुठल्याही गोष्टी अजितदादा यांच्या संदर्भातल्या पुढे येताना बघायला मिळत नाही। बघा, रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे। अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत। मला वाटतं ह्याच्यावर स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी ही होणं गरजेचं आहे। काल मला वाटतं उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंनी देखील मागणी केली की सीबीआय चौकशी व्हावी, कारण आता जे काही पुढे येतं, ब्लॅक बॉक्स असेल वगैरे, ह्याच्यात संशय वाढत चाललेला आहे। म्हणून एक निश्चित आहे की चौकशी तर व्हावी। तेच मी बोलत होतो, रोहित असेल, जय असेल, ₹3 लाख लाच मागितली जात होती। एक ऑडिओ क्लिप समोर आलेली आहे अल्पसंख्याक विभागाच्या शाळांना मंजुरी देण्यासाठी, आणि अशा 1,500 ते 2,000 शाळांना अल्पसंख्याकाचा दर्जा दिलेला आहे। बघा, आता हे पूर्ण सरकारच जर पाहिलं तर खोदून काढायचं झालं तर सगळेच वरपासून खालपर्यंत भ्रष्ट आहेत आणि सरकारची कामं म्हणजे ती काल कुठची युनिव्हर्सिटी, गंगोटिया काय, तर तसं ते झालेलं आहे, तसंच त्यांचं काम आहे। आदित्यजी, साधारणतः 10 वर्ष आधी जलपूजन केलं गेलं होतं अरबी समुद्रात, महाराजांचा अश्वारूढ, पण अजूनही कुठेही त्याचं काही चिन्ह दिसत नाहीये। आणि त्यावेळी आपल्याला आठवत असेल, छत्रपती शिवरायांचं जे स्मारक समुद्रात करणार होते ते असेल किंवा इथे देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, घाईघाईत त्यावेळी 2017च्या निवडणुकीच्या आधी पंतप्रधान महोदयांना बोलवून एक ठिकाणी जलपूजन, दुसऱ्या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं, पण अजून कुठेही तसं काम पूर्ण झालेलं दिसत नाहीये। हे दुर्दैव आहे। दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतरच एसीबीने नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयावर कारवाई केली, कुठेतरी मित्रपक्षांना जवळ घेऊन शह देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस, हे आपण बघतोय, त्यांचे मित्रपक्ष बघतायत का की बघतायत पण बोलू शकत नाहीयेत, कारण होम डिपार्टमेंटची कारवाई, गृह खात्याची कारवाई मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय होऊ शकते का, हा देखील एक विचार हवा। आणि दुसरं म्हणजे खरोखर अशा कारवाई झाल्या पाहिजेत, त्याच्यातून अर्ध सरकार हे बदललं जाईल। दिल्लीत AI समिट सुरू, सर, भिवंडी महानगरपालिकेमध्ये सध्या गोंधळ जो बघायला मिळत आहे त्याच्यावरून काय सांगाल, कारण भाजपचं एक गट नाराज असल्याचं बघायला मिळतं। भाजप आणि काँग्रेस मला वाटतं एकत्र आले ना, तिथे अनेक ठिकाणी भाजप आणि MIM असेल, भाजप आणि काँग्रेस असेल, हे एकत्र आलेत, म्हणून हे दोन राष्ट्रीय पक्ष आता युती करतायत का एकमेकांसोबत, हा देखील प्रश्न एक आहेच। दिल्लीत AI सुशोभीकरणासाठी तुम्ही आता नारळ वाढवलेला, मात्र याआधी सुद्धा मुंबईच्या सुशोभीकरणासाठी बराच निधी हा मागवला, नाही, आमचं गलगोट्यासारखं काम नाही, आमचं जे करतोय त्याच्यावरच येतो मी, कारण आम्ही जे करतो ते तुम्हाला काम दिसेल। ह्या आधी आपल्याला कळलं असेल, मध्ये एक मीडियाचा पण रिपोर्ट होता की 99% फंड हा सत्ताधारी लोकांकडे गेला, मग त्याच्यात कोण लोकप्रतिनिधी होतं की नाही हा एक वेगळा विषय आहे, पण त्या 99% फंडातून सगळा जो काही सुशोभीकरणाचा फंड होता, मुंबई तुम्हाला खरोखर सुशोभित झाल्यासारखी दिसते का गेल्या 3-4 वर्षामध्ये? कुठेही एक रस्ता पूर्ण झालेला नाहीये। सुशोभीकरणात मला वाटतं 750 कोटी वापरले गेले, अनेक ठिकाणी नुसतं रंगरंगोटी तिकडेच परत झालेली आहे, म्हणजे जिथे चांगला रंग दिला होता त्याच्यावर परत दुबार रंग चढवलेला आहे।
हे असं डुप्लिकेट काम डुप्लिकेट सरकारच करू शकतं. ब्रिज कँडीचे रहिवासीच आता नाराज असलेले बघायला मिळतात नॉईज पोल्युशनमुळे. ठीक आहे, मी तर तिथे मला अजून माझ्याकडे अजून अधिकृत असं काही आलं नाहीये. ठीक आहे, आता थोडे दिवस पण त्याच्यावर 7.5 कोटी खर्च व्हावा आणि हा जनतेच्या पैशाचा, हे योग्य आहे का आपण विचार करूया. एआय समिट सुरू आहे त्या ठिकाणी गलोतिया युनिव्हर्सिटी एक मिनिट, एआयचं होऊ द्या. दिल्लीत एआय समिट सुरू आहे त्या ठिकाणी गलोतिया युनिव्हर्सिटीचा कारभार असो किंवा जे एंटरप्रेनरनी अनेक त्यांची सामानं आणली होती ती चोरीला गेली होती, या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कसं पाहता? ते बिल गेट सुद्धा येणार नाही. मी कसं पाहतो अजयची, दुनिया कशी पाहते, जग कसं पाहते, मला ते फार महत्वाचं आहे. 2-3 गोष्टी आहेत. असे एआय समिट जगभरात होत असतात. कुठेही राजकीय मंडळींचे किंवा देशाच्या नेतृत्वाचे फोटो लावत नाहीत. तिथे फक्त एआयचं काम दाखवलं जातं. आणि दुसरं म्हणजे जे काही गोंधळ भारत मंडपमध्ये असेल किंवा मैलोन मैल चालायला लागते लोकांना, पाणी संपतंय, जेवण संपतंय, असा कुठेही गोंधळ हा दिसला नव्हता. एक मिनिट, पूर्ण मराठी बोल. शाळांचा जो समतोल आहे तो इतका बिघडलेला आहे की मराठी शाळांची संख्या कमी, अल्पसंख्याक शाळांची संख्या जास्त वाढलेली आहे. इतकंच नाही तर मराठी मुलं जी आहेत ती आता अल्पसंख्याक शाळांमध्ये अशा पद्धतीनं प्रवेश घेत आहेत. मुख्य म्हणजे अल्पसंख्याक शाळांचा दर्जा हा यासाठी मिळवला जातोय की आरटी अंतर्गत मुलांना ऍडमिशन द्यावी लागू नये. शाळांनी हा जो गौड बंगाल करून ठेवलेला आहे त्याबद्दल आपली बघा, तुम्हाला सांगू का, याच्यात खरोखर एक पाहायला पाहिजे की जेव्हा तुम्ही अल्पसंख्याक बोलता तेव्हा कोण कोण त्याच्यात येतं, ही पहिली गोष्ट आहे. दुसरं म्हणजे अनेक ट्रस्टवर एक व्यक्ती अल्पसंख्याकातला घेतात म्हणजे ती ट्रस्ट आरटी मध्ये येत नाही, असे पण खूप ठिकाणी घोळ झालेले आहेत. ठाण्यात काही शाळा आहेत मला माहिती आहेत, किंवा अशा ज्या सगळी मुंबईत पण आपल्याला दिसतात की पूर्ण समिती ही वेगळी, त्याच्यात एक मायनॉरिटी मेंबर घेतला म्हणजे ती मायनॉरिटी ट्रस्ट झाली, ती आरटी मध्ये येत नाही. बरं, तिथे दर्जा किंवा फीज ह्या जास्ती असतात आणि म्हणून ह्याला एकतर सरकारची काय कारवाई होणार हे तर आहे. दुसरं म्हणजे फी कॅप काही शाळेंवर येणार आहे का? कारण अनेक मंत्री असे आहेत, अनेक सत्ताधाऱ्यांमध्ये असे आमदार बसलेत ज्यांच्या स्वतःच्या शाळा आहेत मोठ्या, आणि म्हणून कुठेही ज्युनियर केजी सिनियर केजी असेल, शाळेंवर फी कॅप तशी आपण कुठेही पाहत नाही. डोनेशनवर कुठेही अजून कारवाई झालेली पाहिली नाहीये. हा मोठा विषय, आणि हा विषय खरोखर जर सरकारने घेतला तर त्यांचे मी जाहीरपणे आभार मानीन. जर त्यांनी डोनेशनवर कडक कारवाई केली, फी कॅप बसवली, शाळेंवर जे काही ह्या गडबडी आहेत ना त्याच्यावर जर ते आटोक्यात आणल्या गडबडी, तर मी त्यांच्या जाहीरपणे अभिनंदन करतो. महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांची या संदर्भाच्या अनुषंगानं चौकशी केली गेली पाहिजे. त्यांचा कारभार चौकशा आम्ही अनेक मागितलेल्या आहेत, पण क्लीन चिटच्या पुढे काही होत नाही. महायुती सरकारमधल्या मंत्र्यांची अनेक राष्ट्रवादी असो किंवा शिवसेना असो त्यांची खांदे पलट होणार, कारण की परफॉर्मन्स आणि वाचाळ वक्तव्यांमुळे बघा, आता साधारणपणे गतिमान सरकारला 6 वर्ष झालेलं आहे. कुठे गती पकडली आहे तर फक्त भ्रष्टाचारांमध्ये, आणि सगळे तुम्हीच एक्सपोज करता, तेवढंच आहे, बाकी काहीच नाही. रोहित भी और जय भी काफी सवाल खड़े कर रहे हैं. बहुत सारे इस पे अगर आप देखें तो मुद्दे बाहर आ चुके हैं. एक ही बात है कि इस पे जो इन्वेस्टिगेशन हो फ्री एंड फेयर हो, कोर्ट मॉनिटर्ड हो, और जो भी सच है उसमें से बाहर. आणि ते एआय समिट में हमने देखा कि गलगोटिया यूनिवर्सिटी में किस तरह से पर आपको क्या कहना है? मुझे लगता है कि अगर हर एक क्षेत्र में अगर हर एक ऐसे ही जनप्रतिनिधि को सुरक्षा की जरूरत हो तो हमारे राज्य में क्या सुरक्षा की हाल है ये आप जानिए. शरद पवार जी ने हमने देखा गलगोटिया यूनिवर्सिटी में जिस तरह से रोबोट यूज किया गया, वो रोबोट चाइना का था, इस पे आपकी प्रतिक्रिया? देखिए, एक यूनिवर्सिटी ने कुछ गलत काम किया, इसलिए मैं ये नहीं कहूंगा कि पूरी समिट को बदनाम किया जाए, लेकिन ये भी बात सही है कि दुनिया भर में ऐसे जब समिट होते हैं तो कहीं पे भी पॉलिटिकल चेहरे नहीं दिखते हैं. वहाँ एंटरप्रेन्योर्स हो, इनोवेटर्स हो, टेक्नोलॉजी हो, ये सारी चीजें प्रथम दिखती है. हमारे यहाँ अगर आप देखें तो पॉलिटिकल जो बातें हैं वही पहले चलती है, क्रेडिट की बातें चलती है, जैसे G20 समिट में चली, वो दुनिया भर में होते रहते हैं. ऐसे कोई बड़ा तीर नहीं मारा है इस सरकार ने कि वो यहाँ खींच के लाया. दूसरी बात यही है कि जो इनोवेटर्स के हाल हुए, जो एंटरप्रेन्योर्स के हाल हुए, अगर आप देखें तो बहुत ही खराब थे. भारत मंडप से बाहर आने के लिए, चलने के लिए, VIP के लिए लगभग 1 घंटा ट्रैफिक रोका गया. 5 से 6 मील लोगों को चलना पड़ा था. खाना खत्म हुआ था, पानी की व्यवस्था नहीं थी. पहले दिन तो सिर्फ कैश पेमेंट थी, जिस देश में हम कहते हैं कि UPI भी है. तो ये सारी बातों को अगर आप देखें तो ये इसका जो आयोजन था वो और ठीक हो सकता था, ये सबका कहना है. आदित्य, मविवा में राज्यसभा की सीट को लेकर क्या बातचीत चल रही है? अभी तक कोई बातचीत हुई नहीं है. अगर प्रथमता कहे तो ये सीट और विधान परिषद की जो सीट है
दोनों अगर आंकड़ों के हिसाब से जाए और अगर आप रोटेशन के हिसाब से जाए तो ये हमारी सीट बनती है और ऐसी बात हम महाविकास आघाड़ी में करेंगे। क्या इस सीट को लेकर किसको प्रतिनिधित्व दिया जाए, इस पर कोई चर्चा हुई है? शरद पवार जी का नाम संजय नहीं, राउत ऐसे ने कोई दिया है। चर्चा हुई नहीं है। यही बात है कि ये शिवसेना की सीट है और उस पर अभी तो हम कायम है। चर्चा में आगे देखेंगे कुछ। भिवंडी में जिस तरह से बीजेपी और कांग्रेस का अलायंस की बातें हो रही है बैकडोर से, उसको लेकर क्या कहेंगे? देखिए, पहले भी 2-3 शहरों में कांग्रेस और भाजपा साथ में आई है, भाजपा और एमआईएम साथ में आई है। अभी भिवंडी में कांग्रेस और भाजपा की बात चल रही है। मुझे लगता है कि ये दोनों उनके आपसी जो रिश्ते हैं वो बहुत कुछ बताते हैं, लेकिन हम तो अगर आप देखें तो लड़े डटे हुए, तो उसमें क्या बात है? हम तो लोगों के साथ पहला रिश्ता हमारा जुड़ा हुआ है, दूसरा कुछ नहीं। धन्यवाद।